नेते सयाजी शिंदे आज राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेत। तपोवनातल्या वृक्षतोडी संदर्भात ते चर्चा करणार आहेत। नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर आज सयाजी शिंदे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। शनिवारी मनसेने नाशिकच्या तपोवनाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती आणि तिथे आंदोलन देखील केलं होतं। सयाजी शिंदे हे देखील या वृक्षतोडीला विरोध करतात आणि त्यांनी देखील आंदोलन पुकारले। त्यामुळे आता सपोर्ट मिळण्यासाठी आता सयाजी शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले। थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सयाजी शिंदे आता राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले, ते काय मागणी करू शकतात? खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो तपोवनचा जो मुद्दा आहे तो सगळ्यात पहिल्यांदा सयाजी शिंदे यांनी उपस्थित केला होता की झाडं तोडून देणार. त्याच्यानंतर शनिवारी मनसेनी सुद्धा नाशिकला जाऊन खऱ्या अर्थानं एक मोठा मोर्चा केला, ज्याच्यात कलाकार पण तिकडे सामील होते. मनसेची चित्रपट सेना जी आहे त्यांनी मोर्चा मोठ्या प्रमाणात केलेला. आपण शिवतीर्थावर बघू शकतो. तर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला थेट सयाजी शिंदे इकडे आलेले आहेत. त्यामुळे कुठे ना कुठे आता एकत्र मोर्चा करून नाशिकचा जो मुद्दा आहे तो आपण कुठलंही झाड तोडू देणार नाही हे कुठे ना कुठे मत आज खऱ्या अर्थानं मांडण्यात येईल. सगळ्यात महत्त्वाची भेट आहे, कारण सयाजी शिंदे यांनी खऱ्या अर्थानं मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यांनी कलाकारांना एकत्र आणलं. त्या एकत्र आणण्यामध्ये सयाजी देवराईची सयाजी शिंदे यांची खऱ्या अर्थानं संस्था आहे, त्यांनी सुद्धा सांगितलं की तपोवनचा जो मुद्दा आहे त्याला आपण तीव्र विरोध करत आहोत. त्यासोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेने विरोध केला. आता हे दोघंही म्हणजे सयाजी शिंदे आणि मनसे एकत्र येतील आणि खऱ्या अर्थानं पुढे जातील का हा मुद्दा घेऊन त्याकडे सगळ्यांना पाहावं लागेल. पण महत्त्वाची एक गोष्ट आहे की आत्ताच सयाजी शिंदे काही वेळापूर्वी हे शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत. सयाजी शिंदे यांची आपण बघू शकतो तर सयाजी शिंदे हे शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत. त्यामुळे या भेटीमध्ये या बैठकीमध्ये काय निर्णय होतोय आणि नाशिकच्या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष काय पाऊल घेत आहेत त्याकडे सगळ्यांचं आता लक्ष लागलेलं आहे. पण एकंदर पाहायला गेलं तर सयाजी शिंदे हे खऱ्या अर्थानं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं एक त्यांच्याकडे त्याचं पद आहे. त्यामुळे कुठे ना कुठे ती गोष्ट बाजूला सरून आज सयाजी शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येऊन नाशिकचा मुद्दा आणि नाशिकची झाडं कापू देणार नाही हे ठामपणे सांगतायत का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. नक्की श्रेयस, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी.